मल्हार, मी कमिटी मेंबर, माझी कमिटी आता रहिवासी आहे. मला हे सांगायचं आहे सगळ्यांना पत्रकारांना की आमची आवाज ही शासनापर्यंत पोहोचवावी, लवकरात लवकर पोहोचवावी, जेणेकरून न्यू डेव्हलपमेंट हा लवकर होऊ शकेल. आणि ही शाळा जेवढी आम्ही उपसंचालक, संचालक, शिक्षण विभाग, मंत्रालय या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो, सर्वांची लेटर दिलेले आहे की योग्य ती कारवाई लवकर करावी आणि आमचं न्यू डेव्हलपमेंट लवकरात लवकर व्हावं. आणि काय की हे जे हे तुम्ही लवकरात लवकर पोहोचवा. किती वर्षापासून हा प्रश्न तुमच्या समोर? हा गेली 20 वर्ष झाली. 1960-61 साली म्हणजे जवळजवळ 60-61 वर्ष झालेली आहे या बांधकामाला. शिक्षण विभागाने सगळ्या नोटीस दिलेल्या आहेत, सर्व प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत. हे अनधिकृत 268ची नोटीस आहे, बांधकाम विभागाची, शिक्षण विभागाची, उपसंचालकाची नोटीस आहे, मंत्रालयाची नोटीस आहे, सगळ्या बाजूने नोटीस आहे. हायकोर्टाने पण हायकोर्टाची 2009 साली हायकोर्टाने सांगितलं की अनधिकृत आहे. याच्यावर कोणतंही प्रशासन काही निर्णय घेत नाही, ठोस निर्णय घेत नाही. लवकर त्याच्यामुळे किती घरांचा प्रॉब्लेम होतोय? जवळजवळ 74 घरांचा हा प्रॉब्लेम आहे. काय काय आता तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होतोय? आम्ही रिडेव्हलपमेंटला दिलेले आहे. बिल्डर आम्हाला सध्या रेट देतोय, पण यांनी खाली लवकर नाही केलं तर रिडेव्हलपमेंट होणार नाही. आम्ही काय करायचं? याच्या अगोदर 2 बिल्डर असेच गेले. तुम्ही काय बोलणार? नाही, आमची एवढीच विनंती आहे नामोल साहेबांना आणि त्यांना जे पण आम्हाला जे मिळालं ते ह्याचं काहीतरी निर्णय घेऊन लवकरात लवकर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या परिस्थितीला बघून जरा आमच्या ह्याच्यात वयानुसार विचार करा की आम्ही काय कुठं जाऊ. 70 लोकांनी कुठं जायचं? हे आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या हे सगळ्याच्या हितवर त्या सगळ्यांच्या फेवरवर तुम्ही जरा काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी स्टेप आवाज उठवावी. तुम्ही अनेक प्रशासनाच्या चौकट्यावरती गेलात आतापर्यंत, तर कुणी काही आवाज म्हणजे काय ते म्हणतात ठोस कारवाई आम्ही करायला लागलोय हेच आहे अजूनपर्यंत. आता बघा हे 15 वर्ष झाले. 15 वर्ष काही साधी गोष्ट नाही आहे. असं आले तर तुम्हाला दाखवीन, जीवाची धमकी, आमच्या मुलांना धमकी, असं धमकी द्यायची आणि आम्हाला ना असं तुच्छ माझ्यावर काही पण असं शिव्या गाळ्या, माझ्या फॅमिलीवर काही पण शिव्या गाळ्या करायचे ह्यांची अशी गोष्ट मी आहे. बघा मी बघून एवढे ते लोक खालून आलेल्यावर असेच लोक असणार, गुंड्या लोक असेच असणार, त्यांची भाषाच तशी असणार. आम्ही काय करू? आमची भाषा तशी नाही आहे, आम्ही असं बोलणार नाही. त्यांची भाषा असून दे. आपली जी सोसायटी आहे ही सोसायटी रेग्युलर काम करते आहे का? सगळे त्याच्या नियमाप्रमाणे काम करते? सोसायटी आपली हाऊसिंग सोसायटी नियमाप्रमाणे आहे. त्याची प्रोसिजर असते. त्यांनी कसा आरोप होतो सोसायटी बरखास्त काय झाले तर काही आरोप करत नाही. तुम्हाला बरखास्त होण्याचं कारण काय होतं? बरखास्त केल्याचं पण ह्या लोकांनीच हे केलेलं आहे ना की बरखास्त करा. तुमचं का केलं होतं? का असं नाही होत? कारवाई कोण करते? धर्मदायित्व किंवा जिल्हा परिबंध त्यांनी कारवाई केलेली आहे का सोसायटीवर? बरखास्तीची कारवाई केलेली आहे का सोसायटी? आता बरखास्त आता आम्हाला कार्यकारी नेमलेली आहे आणि हे करायला सांगितलंय. ना त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये काय लिहिलं? कुठल्या कारणामुळे यांना रद्द केलं होतं? असं काही दिलं नाही. आणि त्याच्यात स्पष्ट लिहून येतं कारण कारणच नाही दिलेलं आणि आम्ही ते पण सगळं विचारणार आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला तेच आम्हाला कळत नाही का